तर आपल्याला असं सर्टिफिकेट तयार करायचं आहे. दिसते का सर्टिफिकेट असं? हे असं सर्टिफिकेट आपल्याला तयार करायचं आहे. तर तयार करण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतील? तर पहिल्यांदा आपल्याला नवीन फाईल घ्यायची आहे. आपल्याला अशी इन्सर्टवर जायचं आहे. या ठिकाणी शेप्स आहेत, इथं क्लिक करायचं आहे. एक शेप घ्यायचा असा, हा शेप असा आपण घेतला तर शेपला कलर कुठलाही देऊ शकता. तुम्हाला जो कलर द्यायचा आहे तो कलर दिला. शेपला फिरवायसाठी इथं पकडायचं ना, असं फिरवायचं, असं शेपला इथं नेऊन ठेवायचं, असं हा आकार ठेवायचा असं. त्यानंतर इन्सर्टवर जायचं, परत शेप्सवर जायचं आणि इथं परत त्याच्यानंतर आपण डिझाईनवर जायचं. इथून पेज कलरवर जायचं आणि इथून कलर, पेजला कलर कुठलाही कलर फिल करू शकतो. असं कलर केला. याचं आउटलाईन काढू शकता. शेपची आउटलाईनवर जा, नो आउटलाईन करा. इन्सर्टवर जा, शेप्सवर जा, इथून एक शेप घ्या. तुम्ही हा शेप घ्या, रेक्टँगल डायगोनल कॉर्नर्स राउंडेड हा नावाचा शेप घ्यायचा. असा एक शेप तयार करायचा आहे. असं याला कलर व्हाईट घ्या. याला वर घेऊ शकता असं असं, याला इकडं सरकू शकता असं, खाली ओढा असं. हे असं शेप तयार केला आपण. हे असं करायचं. यात टेक्स्ट लिहायचं आपल्याला. इन्सर्टवर जायचं, टेक्स्ट शेप्सवर जायचं, टेक्स्ट बॉक्स घ्यायचा, याच्यात टेक्स्ट लिहायचं आपल्याला असं. पेस्ट करा. आता आपण एक मॅटर आपण कॉपी केलं तर ते लिहू, तिथं पेस्ट करू. याला खाली क्लिक करा, असं टाईप करा, काही मॅटर लिहा. सर्टिफिकेट म्हणून लिहा असं, CERTIFICA सर्टिफिकेट असं लिहायचं. ते आउटलाईन काढ, सर्टिफिकेट असं लिहायचं. आता हे लिहिल्यानंतर याची जी आउटलाईन आपल्याला काढायची आहे, टाईप करता येईल ना तुम्हाला असं. इथं क्लिक करायचं, फॉर्मॅटवर जायचं, आउटलाईनवर जायचं, नो आउटलाईन करायचं. याला सिलेक्ट करायचं, मोठं होमवर जायचं, या अक्षराला मोठं करू शकता असं. फॉन्ट बदलायला इथं जायचं, फॉन्ट बदलायचा. कलर बदलायचा असेल तर कलर बदलू शकता असं. याला वर सरकवायचं तर वर सरकू शकता असं. खाली सरकवायचं आहे, खाली सरकू शकता असं. याला खाली असं ओढू शकता असं. खाली लिहायचं आहे तर सिग्नेचर ऑफ प्रिन्सिपल, सिग्नेचर ऑफ HOD असं लिहू शकता. टेक्स्ट लिहिलं आपण असं. एक लोगो घ्यायचा आपल्याला. इथं इन्सर्टवर जायचं आहे, ऑनलाईन पिक्चरवर जायचं, इथून लोगो घ्यायचा आपल्याला. SCHOO स्कूल लोगो म्हणून लिहू शकता असं. एंटर करा, इथं क्लिक करा. या इथून एखादा लोगो घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तो. जे चांगला वाटा लोगो घ्यायचा, इन्सर्ट करायचं. इथं क्लिक करा, नंतर इथं क्लिक करा, लोगो येऊन जाईल. याला लहान करा असं, लोगोला लहान करू शकता असं. लोगोला इथं ठेवू शकता या कॉर्नरला. पांढरा कलर काढायचा यातला, इथं क्लिक करा, सेट ट्रान्सफरवर जा, पांढरा टिक कलर काढून टाकून द्यायचं. या लोगोला ठेवा असं, कॉर्नरला ठेवा असं. इथं एक शेप घ्यायचा आहे मला असा. इन्सर्टवर जा, शेप्सवर जा, हा शेप घ्यायचा असा, शेप काढायचा असं. पिवळ्याला पॉईंटला पकडून याला थोडंसं असं करायचं. कलर बदलायचा असेल तर कलर बदलू शकता असं. इथं MSCIT लोगो पाहिजे, इन्सर्टवर जा, लोगो पिक्चर, ऑनलाईन पिक्चरवर जा, इथून MSCIT लोगो म्हणू शकता. MSCIT लोगो असं लिहा, एंटर करा. परत त्याच्यावर क्लिक करा. इथं MSCIT लोगो घ्या कुठला छानसा, इन्सर्ट करा.
लोगो आल्यानंतर इथं क्लिक करा, परत इथं क्लिक करा, लोगो येऊन जाईल. लहान करा असं, याला पकडून इथे ठेवून टाकून द्यायचं. असं सर्टिफिकेट तयार करून मला दाखवायचे तुम्ही. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारे आपण लोगो सर्टिफिकेट तयार केलं एक छानसं वर्डमध्ये आपण.